श्वास घेताना छातीत जडपणा येतोय, थोडे चालल्यानंतर किंवा जिन्ना चढल्यानंतर दम लागतोय, तर मित्रांनो आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फुफ्फुस मजबूत करणारे काही प्राणायाम आणि एक्सरसाइज यांच्या नियमित सरावामुळे आपली फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि तुम्हाला होणारे फुफ्फुसांचे आजार कमी होत असतात. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया फुफ्फुसांचे आजार का होत असतात. पहिलं आहे कारण धूम्रपान आणि त्याचप्रमाणे तंबाखूचे सेवन. त्याच्यानंतर हवेतील प्रदूषण, धूळ किंवा कारखान्यातील रसायने. तिसरं कारण आहे वारंवार होणारे श्वसनाचे आजार, यात येतात दमा, ब्रॉन्कायटिस आणि टीबी. चला तर मित्रांनो, आज आपण या सर्वांवर मात करणारे काही प्राणायाम आणि एक्सरसाइज बघूया. सर्वप्रथम आपल्याला पहिली एक्सरसाइज करायची आहे भस्त्रिका. फक्त नाकाने श्वास घेऊन छातीत श्वास भरायचा आहे आणि आपल्या क्षमतेनुसार थांबायचं. याला आपण अंतरकुंभक असं म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर हळूवार श्वास बाहेर काढायचा आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. दीर्घ श्वास घ्या नाकाने. पूर्ण श्वास आपल्या छातीत भरा. अंतरकुंभक. आपल्या क्षमतेनुसार थांबा. त्यानंतर नाकाने श्वास सोडून द्या. हळूहळू ही क्रिया 1 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ वाढू शकता. त्याच्यानंतर दुसरा प्राणायाम आहे. याच्यामध्ये श्वास घेत हात वर करायचे आहेत आणि श्वास सोडत हातांची मूठ वाढत हात खाली आणायचे आहेत. श्वास घेत हात वरती आणि नाकाने श्वास सोडत. तुम्ही 20-20 चे अशा पद्धतीने रोटेशन करू शकतात. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज, दोन्ही हात छातीच्या समोर न्या आणि एक दीर्घ श्वास घेत हात हळूहळू पसरवायचे आहेत. छाती पूर्ण छाती ओपन करा. पाठीमागे पहा. श्वास छातीत भरलेला आणि श्वास सोडत पुन्हा हळूहळू हात पुढे आणायचे. पुन्हा एकदा आपण क्रिया करू. श्वास घेत पूर्णपणे हात ओपन करा. छाती ओपन करा. थोडा वेळ थांबा आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा हात जोडा. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज याच पद्धतीने दोन्ही हात सरळ करा. कोपर इतका अंतर ठेवा हातांमध्ये. दोन्ही हात जवळ घेतल्यानंतर श्वास घेत पुन्हा आपली छाती ओपन करा. थोडा वेळ थांबा या स्थितीत आणि श्वास सोडत पुन्हा हात जवळ आणा. पुन्हा एकदा आपण क्रिया करूया. मित्रांनो, आपले फुफ्फुस निरोगी ठेवायचे असेल तर नियमित प्राणायाम, एक्सरसाइज, शुद्ध हवा आणि धूम्रपान यापासून दूर राहणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.